28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कोहळी मोहळी येथे कर थकबाकीवर ग्रामपंचायतीचा इल्गार, भगीरथ टेक्सटाईल समोर साकडे उपोषण व मोर्चा। कोहळी मोहळी येथील भगीरथ टेक्सटाईल कंपनीने ग्रामपंचायत कोहळी मोहळी जाणीवपूर्वक कर न भरल्याने ग्रामपंचायतीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न रखडले होते। या थकबाकीच्या वसुलीसाठी 30 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी साखळी उपोषण व मोर्चा काढून आक्रमक भूमिका घेतली। ग्रामपंचायतीकडून वारंवार नोटिसा देऊनही कंपनी व्यवस्थापनाने कर भरण्यास असमर्थता दर्शविल्याने संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले। दरम्यान कळमेश्वर पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन समजूत काढली। त्यानंतर पंचायत समितीत कळमेश्वर गटविकास अधिकारी साहेब, विस्तार अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाची समक्ष बैठक घेण्यात आली। या बैठकीत भगीरथ टेक्सटाईल कंपनीच्या व्यवस्थापनाने उर्वरित थकीत कर व वार्षिक कर तातडीने भरण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। आंदोलनात सहभागी प्रमुख पदाधिकारी व सदस्य, सरपंच बेबीताई शेळके, उपसरपंच देवकांत वानखेडे, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष विजय ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य वंदना सातपुते, संध्याताई वाघे, स्वाती पाटील, सुधाकर वाघे, रामदास बनसुले, संजय उके, नितीन वानखेडे, प्रमोद पांडव, अरुण अखंड, रजत अखंड, स्वप्नील अखंड, पंकज मोरे, प्रज्वल बोरकर, प्रणय बागडे, मिलिंद उके, गौरव प्रतिके, साहिल बागडे, प्रशिक बागडे, अमोल उके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे। कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट।